फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता वाजलं आहे सकाळची वेळ आहे ही आणि मीच खात आहे सकाळी सकाळी सीताफळ। तर आमच्याकडे एक साईडच्या काकू आहेत, त्यांच्याकडे होते सीताफळ, त्यांनी आणून दिले आणि ते खात आहे। सोबतच आईचं सुरू आहे नाश्ता, पिऊचं जेवण सुरू आहे। हा 11च्या दरम्यानचा व्हिडिओ आहे आणि घर वगैरे छान स्वच्छ झालेले आहेत आणि इकडे मुलांनी सायकल ठेवलेली आहे। तर म्हणजे पूर्ण जवळपास सगळेच कामं झाले आहेत। चला तुम्हाला बाहेर सुद्धा नेऊन दाखवते। हे बघा, इथे खूप सुंदर पिऊनी रांगोळी काढली आहे आणि ती रांगोळी मी आधीच टाकलेली आहे। त्याचबरोबर चला आता जाऊया घरामध्ये। तिने रांगोळी वगैरे सगळं टाकून आणि सगळं घर स्वच्छ करून आपलं घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर नंतर आले स्वरा आणि आयू आहे, दोघेही जण पेंटिंग करत आहे। दोघेही त्यांना काही ना काही काम पाहिजे। स्वरा आली की अशी रिकामी बसत नाही, तिला काहीतरी काम पाहिजे आणि सोबत टी व्ही पाहिजे। टी व्ही पाहता पाहता ती करत आहे पेंटिंग। सोबतच आईसुद्धा तिला मदत करत आहे किंवा ती त्याला मदत करत आहे म्हणू शकतो, कारण दोघंही जण आणि थंडीचे दिवस असल्यामुळे ती आता चटई किंवा कार्पेट काही ना काही लागणारच, कारण थंडी सुरू झालेली आहे। बघा, दोघांनी मिळून घर काढलं आहे आणि दोघंही रंगवत आहेत। कशाने रंगवत आहे काय माहीत नाही। तर त्यानंतर मग आता आम्ही गेलो होतो आईकडे। हे आहेत माझे भाचे। तर ही आहे बुंदी, हिला कसला रडत आहे माहीत ना, तिच्या तोंडाला लागलं होतं, म्हणजे तिच्या जिभेला एवढा मोठा फोड आलेला होता। तर तिचं तोंड आलेलं होतं असं म्हणू शकतो, तर त्याच्यामुळे तिला मॅगी वगैरे तिखट लागत आहे। हा बाबू आहे, इकडे आयू आहे। तर हे लोक सगळे पूर्ण तोंडाला, म्हणजे तिच्या तोंडाला आल्यामुळं ती खाऊ शकत नाही, तिखट लागत आहे। तर बाहेर कोणीतरी आले म्हणून हे गेले धावत। मला वाटते भाऊ आला होता मग दुसरा, तर ते गेले धावत। आणि आमच्या साईडला आहे रिकामा प्लॉट आहे तिथे। तर हे दोघंही बसून तिथे तिघेही बसून आपले गोष्टी करत होते। त्यानंतर आम्ही आलो घरी आल्यानंतर आईच्या पप्पांनी आणले यांना फटाके, आणि फटाके दोघांनी बहीण भावांनी वाटून घेतले सोबतच, म्हणजे दोघांना अर्धे अर्धे करून दोघांनी आपापले अर्धे करून घेतात ते, नाहीतर एकत्र राहिले की तू जास्त घेतले मी जास्त जाडले असं होते, ती मी जास्त फोडले त्याच्यामुळे। आणि सोबत बुंदीसुद्धा आमच्याबरोबर आलेली होती आणि हे तिघेही मिळून आता फटाके फोडत होते। तर त्यासाठी त्यांनी केली तयारी। हे बघा, त्यांचा लूक बदललेला आहे, त्यांनी केली तयारी केल्यानंतर मग आता तिघेही लागले, म्हणजे फक्त तिघेही जण फटाके फोडते। यांच्यामध्ये होती स्वरा आणि सोबतच आमच्याकडे माझी फ्रेंड आलेली होती आणि हे भाऊ वगैरे होते, म्हणजे त्यांचे मिस्टर। तर हे भाऊ आणि म्हणजे त्यांची फॅमिली होती आणि इकडे पिऊचे पप्पा नव्हते, मीच होती। माझं घरामध्ये जाणं येणं सुरूच होतं, कारण घराच्या समोरच फोडत आहेत, म्हणजे आईने त्यांना सरळ खालीच घेऊन आले आणि त्यांनी मग खालीच आता फटाके फोडले, नाही तर ते आपल्या स्लॅबवर वरती फोडतात टेरेसवर। तर त्यांनी आज आईच्या आग्रह असतात ते खालीच आले आणि फटाके ते सुद्धा खूप मोठे मोठे फटाके फोडत होते, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये येऊन त्याचा आनंद घेत होतो। आणि मुलांचे ड्रेस वगैरे अशी होते की भीती वाटत होती फटाक्यांची, कारण कधी फटाका कसाही फुटून जातो त्याच्यामुळे। तर हे बघा, मी आता इथे सोडत आहे तुम्हाला व्हिडिओला। याचबरोबर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर चला फ्रेंड्स, भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये। एवढी लहान आहे सानू, पण मात्र तिलासुद्धा फटाक्याची भीती वाटत होती आणि ती साईडला राहून फक्त पाहत होती। तर चला, याचबरोबर सोडते मी तुम्हाला। बाय फ्रेंड्स, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये।